समास पाचवा. अजपा निरूपण. श्रीराम. 21 सहस्रसासे जपा, नेमून गेली ते अजपा. विचार पाहता सोपा, सकळ काही. दिवस रात्र मिळून माणसाचे 21,600 श्वास उच्छ्वास होतात. यालाच अजपा असे म्हणतात. विचार करून पाहिला की सर्व काही सोपे आहे हे कळून येते. मुखी नासिकी असी जे प्राणे, तयास अखंड येणे जाणे. याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी. मुखात आणि नाकात प्राणवायू असतो, त्याचे येणे जाणे अखंड चालू असते. सूक्ष्म दृष्टीने याचा विचार पाहिला पाहिजे. मुळी पाहता एक स्वर, त्याचा तार मंद्र घोर. त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा. मुळात पाहिले तर स्वर एकच आहे, पण तार स्वर म्हणजे उच्च स्वर टाळून जाणवणारा, मंद्र म्हणजे मध्यस्वर हृदयात जाणवणारा, घोर म्हणजे खालचा स्वर म्हणजे नाभीजवळ जाणवणारा, असे त्याचे प्रकार आहेत. पण अजपाचा विचार हा घोराहूनही सूक्ष्म आहे. सरी गमपदन्यस सरीम मातृका सायास. प्रथम स्वरे मातृकास म्हणून पाहावे. सारे गम पध निसा हे सप्तस्वर आहेत. आरोह व अवरोह यांच्या प्रयत्नाने प्रथम सप्तकातील सा या प्रथम स्वरापासून आरंभ करून दुसऱ्या सप्तकातील रेपर्यंत स्वर मातृका प्रयत्नाने म्हणून पाहाव्यात. परे वाचून आते आणि पंशयंती खालते. स्वराचे जन्मस्थान ते, तेथून उठे. परा वाचेपासून वर म्हणजे नाभीपासून वर आणि पश्यंतीच्या खाली म्हणजेच हृदयाच्या खाली स्वरांचे जन्मस्थान आहे. तेथून स्वरांची अजपाची सुरुवात होते. एकांती उगेच बैसावे, तेथे हे समजून पहावे. अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. एकांतात अगदी शांत बसावे, तेथे हे सर्व नीट समजून घेऊन प्राणवायू अखंड घ्यावा आणि सोडावा. एकांती मौन्य धरून बैसे, सावध पाहता कैसे भासे. सोहम सोहम ऐसे शब्द होती. एकांती मौन धरून सावधपणे श्वासोश्वास होत असता लक्षपूर्वक पाहावे, म्हणजे सोहम सोहम असा शब्द होत असल्याचा भास होतो. उच्चरे वेण जे शब्द, ते जाणावे सहज शब्द. प्रत्यया येती परंतु नाद काहीच नाही. उच्चाराशिवाय जे शब्द त्यांना सहज शब्द म्हणतात, ते अनुभवाला येतात, परंतु नाद आवाज काहीच नसतो. ते शब्द सांडून बैसला, तो मौनी म्हणावा भला. योगाभ्यासाचा गलबला या कारणे. तो नाद म्हणजे सोहम हा शब्द आणि त्याचा लक्ष्यार्थ यांचाही लय होऊन जो बसतो, तो साधक खरा मौनी आहे असे म्हणावे. हे साधावे म्हणूनच लोक योगाभ्यासाची खटपट करतात. एकांती मौन्य धरून बैसला, तेने कोण शब्द झाला. सोहम ऐसा भासला अंतर्यामी. एकांतात मौन धरून बसल्यावर जो सहज शब्द ऐकू आला, तो अंतर्यामी सोहम असाच भासला. धरिता सो सांडिता अहम, अखंड चाले सोहम सोहम. याचा विचार पाहता बहु विस्तारला. श्वास घेताना सो आणि सोडताना हम असा अखंड सोहम सोहम शब्द ऐकू येतो. याचा विचार करू लागले की त्यात फार खोल अर्थ भरलेला दिसतो. देहधारक तुका प्राणी, श्वेत जौद्विजातिक खाणी. श्वासोश्वास नसता प्राणी, कैसे जिती. देहधारक म्हणून जितके प्राणी स्वेदज उद्भिजादिक
चारी खाणीत आहेत ते श्वासोश्वास करूनच जगतात, त्याखेरीज ते जगूच शकत नाहीत. ऐसी हे अजपा सकळासी, परंतु कळे जाणत्यासी. सहज सांडून सायासी, पडोच नये. असा हा श्वासाबरोबर चालणारा अजपाजप सर्वांच्याच ठिकाणी चालू असतो, पण जाणत्यालाच तो कळतो. हे सहज साधन सोडून सायासात पडूच नये. सहज देव सच्ची असे, सायासे देव फुटे नासे. नासिवंत देवास विश्वासे, ऐसा कवणू. अंतरात्मा हा सहज देव असतच असतो. कृत्रिम देव मूर्ती इत्यादी फुटतात, नाश पावतात. नाशिवंत देवावर विश्वास कोण बरे ठेवीन. जगदंतराचे दर्शन, सहज घडे अखंड ध्यान. आत्मच्छेने जन सकळ वर्तती. जगाच्या आणि आपल्याही अंतर्यामी जो अंतरात्मा आहे, त्याच्याशी तादात्म्य पावल्याने मग देवाचे ध्यान दर्शन अखंडच घडत असते. त्याच्या इच्छेप्रमाणे सर्वही जण इंद्रिये आदी वागत असतात. आत्मयाचे समाधान, घडे तैसेची आशन. सांडिले फिटले समर्पण, त्यासीच होय. आत्म्याचे समाधान ज्या योग्य घडेल, असेच भोजन इत्यादी भोग घेतले जातात. सांडते, लवणते, हरवते, तेही शेवटी अंतरात्म्यालाच समर्पण होते. अग्नपुरुष पोटी वसती, तयास अवदाने सकळ देती. लोक आज्ञेमध्ये असती, आत्मयांचे. प्रत्येक प्राण्याच्या पोटात अग्निपुरुष वास करतो, त्यालाच सर्वजण आहुती देत असतात. अशा रीतीने सर्व लोक अंतरात्म्याच्या आज्ञेतच राहतात. सहज देवपद्याने, सहज चालणे स्तुती स्तवने. सहज घडे ते भगवाने, मान्य कीजे. एकदा असे तादात्म्य झाले की प्रत्येक क्रिया ही त्याचीच सेवा होते. येथे देहभाव नसल्याने कृत्रिम उपासनेची गरज नसते. अशी ही मीपणाविरहित सहज होत असलेली सेवाच प्रभूला मान्य होते. सहज समजाया कारणे, नाना हठयोग करणे. परंतु एकाएकी समजणे घडत नाही. हे सहज साधण्याकरिताच नाना हठयोगादी साधने केली जातात, परंतु ते सहजासहजी समजले असे घडत नाही. द्रव्य चुकते दरिद्र येते, तळी लक्ष्मीवरी वर्तते. प्राणी काय करील ते, ठाऊके नाही. घरात द्रव्य आहे हे माहीत नसल्याने दारिद्र्य भोगावे. एखाद्याच्या घरी तळघरात द्रव्य पुरलेले असते, पण वर तो दरिद्र्यासारखा राहत असतो. तो तरी काय करणार, कारण तळी लक्ष्मी आहे हे त्याला ठाऊकच नसते. तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य. स्तंभी तुळवटी द्रव्य, आपण मध्ये. तळघरात उदंड द्रव्य आहे, भिंतीत, स्तंभात, तळ्यांमध्ये सर्वत्र उदंड द्रव्य आहे आणि आपण मध्ये आहोत. लक्ष्मी मध्ये करंटा नांदे, त्याचे दरिद्र अधिक सांदे. नवल केले परमानंदे, परम पुरुष. सर्वत्र लक्ष्मी असून जो असा करंट्यासारखा नांदतो, त्याचे दारिद्र्य अधिकच दुःखदायक होते. परमपुरुष जो परमानंद, त्याने केवढे हे नवल केले आहे पहा बरे. एक पाहती एक खाती, ऐसे विवेकाची गती. प्रवृत्ती अथवा निवृत्ती, येणेची न्याय. श्रीमंत माणसे ऐश्वर्य भोगतात, खातात, पितात. दरिद्री भाग्यहीन माणसे नुसतीच पाहत राहतात. विवेकी पुरुषांची स्थिती ही अशीच असते. ते परमानंदाचा उपभोग घेतात आणि अज्ञानी लोक दुःख भोगत असतात. अंतरी वसता नारायणे, लक्ष्मीस काय उणे. ज्याची लक्ष्मी तो आपणे,
बळकट धरावा. नारायण ज्याच्या अंतरात वास करतो त्याच्या ऐश्वर्यात कमीपणा कसा असू शकेल. म्हणून लक्ष्मी ज्याची अंकित आहे तो नारायण आपण हृदयात बळकट धरावा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अजपा निरूपण नाम समास 5वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अजपा निरूपण नाम समास 5वा समाप्त.